संपूर्ण रस्ता खुला ठेवायचा आहे। सर्व श्रद्धावान वधू उपासक उपासिकांना सूचना आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं। पुनश्च मी संयोजन समितीच्या वतीने हात जोडून विनंती करत आहे, ज्यांच्या ज्यांच्या मोटरसायकली रस्त्यामध्ये असतील त्यांनी बाजूला सारायच्या आहेत, कारण का 10 ते 15 मिनिटाच्या आत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे आणि त्यांच्या येण्यामध्ये किंवा त्यांच्या रस्त्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता समाज बांधवांना घ्यायची आहे। मी हात जोडून विनंती करत आहे, आपले जे काही साहित्य वाहन असतील तर ग्राउंडच्या बाजूला काढावेत कृपया। पुनश्च सूचना आहे, पाठीमागे थांबलेल्या सर्व श्रद्धावान बौद्ध उपासकांना विनंती आहे, जागा पुष्कळची शिल्लक आहे, तुमच्यासाठी या ठिकाणी आरक्षित जागा आहे, आपण बसून घ्यावं। हॅलो हॅलो, नाईक सर, आपण विचारमंचाकडे यायचंय। नाईक सर, अविनाश नाईक सर। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बुलंद तोफ प्राध्यापक गौतम पवार भुकमारीकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आयोजन समितीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत। हॅलो, मॉनिटरला दादा माझा आवाज। हॅलो हॅलो, उजव्या साईडला रस्त्यामध्ये ज्यांनी मोटरसायकल लावलेले आहेत त्यांना माझी पुनश्च विनंती आहे, ज्यांचे वाहन असेल त्याने ते बाजूला करावं कृपया। रस्त्यामध्ये अडचण निर्माण होत आहे, येणाऱ्या धम्म बांधवांना त्यांची अडचण होत आहे आणि या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर अगदी 10 मिनिटांमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना येण्यासाठी आदरणीय अडचण निर्माण होणार आहे। नाईक सर यांना विनंती करतो त्यांनी आपण ते वाहन बाजूला सारावेत। नाईक सर यांना विनंती करतो ताबडतोब आपण स्टेजवरती यावं आणि लागलीच आपल्याला कार्यक्रम सुरुवात करायचा आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे प्राध्यापक नाईक सर, गायक नाईक सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे संयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे। या कार्यक्रमाला आवर्जून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड दक्षिणच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय रेखाताई पंडित यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राची बुलंद तोफ, ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलेले असे महान कवी आणि गायक आदरणीय साजनजी बेंद्रे यांचं आगमन होणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी गायनाला सुरुवात होत आहे, तरी माझे धम्म बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे।
सैनिकांना विनंती आहे चेक तिकून येणाऱ्या गाड्या कधी मध्ये येऊ देऊ नका, कृपया आपण तिकडे थोडं बघावं. 2 सैनिक त्या पॉइंटला थांबावं, साहेबांना अडचण होणार आहे. 2 सैनिकाची या ठिकाणी नेमणूक करावी. चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो उभ्या असलेल्या सर्व तरुण मित्रांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रामूवर प्रेम करणाऱ्या तमाम माझ्या युवकांना विनंती आहे की लागलीच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं अशी विनंती आपल्याला करण्यात येत आहे. लागलीच महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या गीतांनी धुमाकूळ वाजवलाय असे साजनजी बेंद्रे या ठिकाणी काही क्षणामध्येच उपस्थित राहणार आहेत. आपणही उपस्थित आहात. तुमचे पाय दुखू नये एवढी तसदी घेऊन आपणास विनंती की कृपया आपण खाली बसावं. काही क्षणामध्ये या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचंही आगमन होणार आहे. आपल्याला त्यांनाही ऐकायचं आहे आणि म्हणून आपण उभे न राहता खाली बसून घ्यावं अशी विनंती आपल्याला सविनयपूर्वक मी प्राध्यापक अविनाश नाईक करत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या उपासिका संगीताबाई विलास भद्रे, शहराध्यक्षा वंचित बहुजन आघाडी आणि निरंजना आवटे मॅडम, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. त्यांचं या संयोजन समितीच्या वतीने स्वागत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची बुलंद तोफ, पहाडी आवाजाचा बादशाह, ज्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेले असे आमचे बंधू आदरणीय प्राध्यापक गौतम पवार भुकमारीकर यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. त्यांच्याही संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत आहे. या साईडला थांबलेल्या सर्व उपासकांना विनंती आहे, कृपया जागा पुष्कळ शिल्लक आहे, आपण बसून घ्यावं. आपण जोपर्यंत शांतता धारण करणार नाही तोपर्यंत आपण कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही. सर्वांनी खाली बसून घ्यायचे. आपल्याला 3 तास या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. हॅलो हॅलो नव्हे, आपला धम्म शांतीवर आधारित आहे आणि तो धम्म, ती शांती आपल्याला या ठिकाणी प्रदान करायचा आहे. सर्वांनी शांतीत सहकार्य करायचं आहे. वंदनाजी हटकर, आपण कृपया स्टेजकडे या. लागलीच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक. वंचित बहुजन आघाडी दक्षिण महानगर सिडको नवीन नांदेडच्या वतीनं माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव 2025 11 वर्षापासून हा जयंती महोत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा होतो आहे. या महोत्सवासाठी आपणही मोठ्या थाटामाटात या ठिकाणी ऐकण्यासाठी आला आहात. त्यानिमित्ताने आपले सर्वांचे हृदयपूर्वक आणि मनपूर्वक आम्ही सर्व आमच्या टीमच्या वतीनं आपलं स्वागत करतो आहे. आणि एकदा आपण चेक चेक. सर्वांना मानाचा जय भीम. जय भीम म्हणा, हात वर करा सर्वजण एक जण. शाबास, जय भीम. इकडचे नाही, इकडचेच फक्त जय भीम म्हणा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. सादर करीत आहोत आपल्यासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे यांचा सुमधुर असा संच मुंबई या ठिकाणी आपल्याला
ऐकायचं आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी आला, त्या निमित्ताने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करून सादर करीत आहोत. मित्र, तू देव नाही प्रेषित नाही, नाही मोक्षदाता. तू देव नाही प्रेषित नाही, नाही मोक्षदाता. मानवतेच्या प्रणेता गौतमा तूच मुक्तिदाता. अशा या मुक्तिदाताची करणे त्रिवार वंदन करण्यासाठी सादर करीत आहोत. ज्यांनी तुम्हा आम्हाला या अंधकारातून दूर काढलं त्या तमाम महापुरुषांना आम्ही त्रिवार वंदन करतो आणि सादर करीत आहोत. सुंदरशी रचना आपल्यासाठी. महाराष्ट्राचं सारेगमपच नाव खंडागडे ही सर्व परिचित महाराष्ट्राला आहे आणि म्हणून अशा या सुंदर अशा आवाजाच्या धन्याला मी पाचारण करतो आणि त्यांनी सुंदरशी रचना आपण सादर करावी अशी आपल्याला विनंती करतोय. सादर करत आहोत सुंदरशी रचना त्या तथागतांच्या चरणी अर्पण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व संचांचं आपण स्वागत करूया. हॅलो 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 पहले मेरे को शुरू करने का भाई. देना 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 देना. आज शुभ कारणी आज मंगल दिनी आज शुभ कारणी आज शुभ कारणी आज मंगल दिनी गौतमा गौतमा अनभिमामी तुम्हा वंदिले पापी मन माज गे पापी मन माज है उजला आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतो असे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव साजन बेंद्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भीमाचं गाणं डीजेला वाजत फेम साजनजी बेंद्रे. हो अरे ना काय सांगू भीम माझा कसा होता, काय सांगू भीम माझा कसा होता, लेकराची माय भीम माझा तसा होता. लेकराला जसे माता असा माझा भीम होता.
म्हणून रे 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 नो रे ना भीमा केला उद्धार भीमा केला उद्धार तुला वंदन त्रिवार भीमा केला उद्धार तुला वंदन त्रिवार तू दिली आम्हा पिंपळाची छाया तू दिली आम्हा पिंपळाची छाया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया भीमा केला उद्धार तुला वंदन त्रिवार भीमा केला उद्धार तुला वंदन त्रिवार तू दिली आम्हा पिंपळाची छाया तू दिली आम्हा पिंपळाची छाया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया शरण बुद्ध शरण संघास मी भीमराया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी संघास मी शब्दांकडे लक्ष असावा महामानवाला वंदन का करायचंय कारण त्या काळी त्यावेळी पशु समान पूर्वी जीने होते हो पशु समान पूर्वी जीने होते आमचे ना कुणा घेणे देणे होते हो पशु समान पूर्वी जीने होते आमचे ना कुणा घेणे देणे होते तू झाला आमचा त्राता तू झाला आमचा त्राता दीन दलिता नाथा तू झाला आमचा त्राता दीन दलिता नाथा तू दिली आम्हा पिंपळाची छाया तू दिली आम्हा पिंपळाची छाया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया शरण बुद्धास मी शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया शरण धम्मास मी शरण संघास मी भीमराया गाण्याचा शेवटचा अंतरा शब्दांकडे लक्ष असावं रणजित साजन कीर्ती मोठी रणजित साजन कीर्ती मोठी रणजित साजन कीर्ती मोठी साजनी कीर्ती मोठी
धनी धनी ध मा ब गा मा ब मा ब गा मा ब ध मा ब गा मा ब गा मा धनी 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 ध मा ब गा मा ब ध मा ब गा मा ब ग रे सा रे 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 ना रंजीत साजन कीर्ती मोठी रंजीत साजन कीर्ती मोठी रंजीत साजन कीर्ती मोठी साजन कीर्ती मोठी प्रणाम भीमा तुझ कोटी कोटी प्रणाम भीमा तुझ कोटी कोटी प्रणाम भीमा तुझ कोटी कोटी रंजीत साजन कीर्ती मोठी प्रणाम भीमा तुझ कोटी कोटी जगे उमटला ठसा देहाची जमीला असा जगे उमटला ठसा देहाची जमीला असा सुगंधी जणू चंदन काया हो सुगंधी जणू चंदन काया शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराया शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराया शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराया भीमा केलाच उद्धार तुला वंदन त्रिवार भीमा केलाच उद्धार तुला वंदन त्रिवार तू दिली आम्हा पिंपळाची छाया तू दिली आम्हा पिंपळाची छाया शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराया शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराया हो हो टाळ्या कमी पडतायत का? तुम्ही टाळ्याच वाजवल्या नाही. शाबास. ज्यांनी वाजवले त्यांचे धन्यवाद. ज्यांनी टाळी वाजवली नाही त्यांचेही धन्यवाद. ज्यांना ज्यांना वाजवता येते त्यांनी वाजवा एकदा. त्यांच्यासाठी धन्यवाद. थँक्यू. इकडचे वाजवसाठी थोडेसे कंजूशी करतात. पैसे नाही द्यायला लागत. टाळी वाजवा लागते फक्त. एकदा वाजवा जोड्याने टाळी. धन्यवाद. तुमच्या टाळ्यांचे आशीर्वादांच्या पाठीमागे. आणि म्हणून माझ्या भीमाला कळायला वेळ लागेल. माझ्या भीमाला कळायला वेळ लागेल. आणि जर का मित्र माझे भीम कळले तर मात्र तुला वेळ लागेल. असं वेळ लागण्याचं काम अर्थातच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी अर्थातच महासूर्याची सावली महाकारुण्य आणि महाममतेचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई. आणि म्हणून अशा या माता रमाईच्या निमित्ताने आपल्या समोर सादर करीत आहोत महाराष्ट्राचं गोड नाव ख्यातनाम गायक सन्माननीय साजनजी बेंद्रे साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि सन्मानपूर्वक त्यांना स्टेजवर पाचार करूया. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी माता रमाई जयंती निमित्त आज तुम्हा सर्वांची शब्द सुमनाच्या रूपांमध्ये आज मला सेवा करण्याची संधी मिळाली. याबद्दल नांदेडकरांचं फार फार आभार. तसेच या कमिटीचे देखील आभार. मला वाटतं आयोजक विठ्ठलराव गायकवाड आहेत का? कुठे गेले? सर्वांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी कार्यक्रमात सुरुवात करतो. लक्ष असावं आणि जास्त वेळ तुमचा न घालवता
सगळ्यांनी खाली बसून घ्या बरं का. महिला मंडळ खाली बसा तिकडे. शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूँ और हमेशा उनकी तस्वीर अपने दिल में समाता हूँ। शाहू फुले कबीर का तो हर दिन ही मैं गुन गाता हूँ और हमेशा उनकी तस्वीर अपने दिल में समाता हूँ। भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूँ और यहाँ पे बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भीम करता। यहाँ पे बैठे मेरे भाई को हाथ जोड़ कर जय भीम करता। तर एकदा जोरदार माझा जय भीम तर तुम्हाला तुमचा जय भीम ही माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. बोला जय भीम. नाही जोरदार आवाज आला पाहिजे जोरदार. तर इथं बाजूच्यांना पण वाटलं पाहिजे की साहजिक मित्र आला भेटलं. एवढा जोरात जय भीम घातलाय ह्या सगळ्या लोकांनी म्हणजे साहजिक मित्र आला असं वाटलं पाहिजे. बोला जय भीम. हा ये होई ना बात. कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख, कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूं. अरे मैं तो एक सच्चा जय भीम वाला, मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूं. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या आवडीची कव्वाली, सर्वांच्या ओठावरची कव्वाली. अरे चांद भी शर्माए जब मेरे बाबा मुस्कुराए. दीवानी 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 और चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए.
शर्माए जब बाबा मुस्कुराए। क्या बताऊं, अरे क्या बताऊं, क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। क्यों कहना है? क्योंकि अंबेडकर में भी बुराई ढूंढी, बुराई ढूंढी पर उनको मिला ना। अरे अंबेडकर में बुराई ढूंढी, बुराई ढूंढने चले तो भी कहां चले? अंबेडकर की तरफ चले। अरे अंबेडकर में बुराई ढूंढी पर ना मिला सुराग कहीं। अंबेडकर में, अरे अंबेडकर में बुराई ढूंढी पर ना मिला सुराग कहीं। अरे चांद पर भी दाग है पर मेरे भीमराव पे कोई दाग नहीं। इसलिए कहना है, अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। ओ चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए। क्या बताऊं, अरे क्या बताऊं, क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी। सारे बाबा साहब के दीवाने हो ना? बाबासाहेबांचे दीवाने आहेत ना सगळे? जे जे बाबासाहेबांचे दीवाने त्यांचे दोन्ही हात वर सगळ्यांचे, डावी बाजू उजवी बाजू समोर। जे जे बाबासाहेबांचे दीवाने त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे, दोन्ही। क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। मेरे भीम की है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। ओ दीवानी 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 दीवानी। हो दीवानी 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 दीवानी। ओ दीवानी 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 दीवानी। हो दीवानी 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 दीवानी। दीवानी दीवानी और दीवानी 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 दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी। अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी। समता सैनिक दल नांदेड यांच्या वतीनं 500 रुपये धम्मदान। आणि त्यांनी सर्वांनी दाखवून दिलं बाबासाहेबांचे दिवाणे आहेत म्हणून। आता अजून बाबासाहेबांचे दिवाणे कोण कोण आहेत मला माहित नाही, यांचे तर दिसले नोट आणि बक्षीस झालं। अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी। मेरे भीम की है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। क्या बताऊं कि मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। ओहो समाज को उन्होंने हो समाज को
रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया। समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया। कौन तेरे गाँव में दौड़ा चला आऊं, तेरे गाँव में दौड़ा चला आऊं, कौन तेरे गाँव में दौड़ा चला आऊं। कौन तेरे गाँव में दौड़ा चलाऊ। या ठिकाणी स्वप्नील रामराव पोटफोडे सर्व मित्र तसेच माझे बंधू यांच्या वतीने देखील या ठिकाणी बाबासाहेबांचा दिवाना आहे म्हणून 500 रुपये धम्मदान आलं। हो समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया। या ठिकाणी आशेफ शिवबत्ते यांच्या वतीने सुद्धा बाबासाहेबांचा दिवाना म्हणून 500 रुपये धम्मदान। समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया। अनुष्का अंकुश वटुरे भीम की दुनिया दीवानी सिडको नांदेड यांच्या वतीने या ठिकाणी धम्मदान। अरे कौन तेरे गाँव में दौड़ा चलाऊं, कौन तेरे गाँव दौड़ा चलाऊ, कौन तेरे गाँव दौड़ा चलाऊ, कौन तेरे गाँव में दौड़ा चलाऊं, तेरे गाँव में दौड़ा चलाऊ, कौन तेरे गाँव में दौड़ा चला समुंदर में है जितना पानी, समुंदर में है जितना पानी, अरे समुंदर में है जितना पानी, अरे समुंदर में है जितना पानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम के है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी है दुनिया दीवानी। तू ही राजा, तू ही महाराजा, तू ही राजा। प्रकाश सोनकांबळे याच्याकडून धम्मदान। तू ही राजा, हो तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही राजा और तू ही महाराजा। तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा। तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा। तू ही राम मेरा
तू ही श्याम मेरा, तू ही राम मेरा, 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 तू ही श्याम मेरा, ओ तू ही राम मेरा, तू ही श्याम तू मेरा, ही राम मेरा, तू ही श्याम मेरा, तू ही राम मेरा, तू ही श्याम मेरा, साजन की ऐसी साजन की, साजन की साजन की साजन की साजन की साजन की, ए साजन की ऐसी साजन की, ऐसी साजन की मीठी है जुबानी, ऐसी साजन की मीठी है जुबानी, मेरे भीम जी की दुनिया मैं कहानी मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी। ओ दीवानी 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 ओ दीवानी 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 ओ दीवानी 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 ओ चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, ओ चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए बाबा मुस्कुराए, चांद भी शर्माए बाबा मुस्कुराए, क्या बताऊं उनकी मैं कहानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, अरे क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम की है दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, भीम जी की दुनिया दीवानी, क्या बताऊं उनकी मैं कहानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी, मेरे भीम जी की दुनिया दीवानी। हॅलो साजनजी बेदरेवर आपलं खूप प्रेम आहे, आम्हाला मान्य आहे, पण एक विनंती आहे, गाणं संपेपर्यंत कुणीही धम्मदान देऊ नये. साजनजी आपण असंही विनंती करतो की आपण गाणं संपेपर्यंत कुठलं ज्यांना ज्यांना द्यायची इथं नावं लिहून घेण्यात येतील. गाणं संपल्याच्या नंतर मनसोक्तपणे तुम्ही धम्मदान देऊ शकता. गाणं संपेपर्यंत मध्येच कुणीही कृपया डिस्टर्ब करू नका. दैनिक गोदावरीचे पत्रकार रमेशजी ठाकूर सर, दैनिक लोकमतचे पत्रकार शिवाजीराव राजूरकर, त्याचबरोबर तरुण भारतचे संभाजी सोनकांबळे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकारांच्या आयोजकाच्या वतीने धन्यवाद. स्वागत साजनजी बेदरे. तो पलीकडचा मॉनिटर चालू करा. संजय लक्ष्मण शोभक्ते. हॅलो हॅलो, माझ्या धम्म बांधवांना विनंती आहे, ज्यांना कुणाला साजनजी बेंद्रे यांचं गीत आवडलं असेल तर आपल्याला सन्मानार्थ काही द्यायचं असेल, कृपया साजन बेंद्रे एवढे लहान नाही आहेत, 50-100 रुपये आपण घेऊन येऊ. असं नका करू. द्यायचं असेल तर जास्त द्या, परंतु 50-100 रुपये घेऊन यायचं नाही. दान 50-100 द्यायचं नाही, ते दान नसतो. कृपया लक्षात द्यायचं आहे. आणि
आपणच आपल्या कलाकाराला कमी करावं आणि त्याच्यामध्ये आपला थोडस दडलेलं असतं की माझं नाव मायकामध्ये नाव आलं पाहिजे. हे नका करू. असं आपल्याला आपल्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माता रमाईचा त्याग तुम्हाला ऐकायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संघर्षमय जीवन तुम्हाला ऐकायचं आहे आणि इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. मित्रांनो, हे थोडं लक्षात राहू द्या आणि माझी सूचना थोडस डोक्यात घ्यावं, माझं एवढी विनंती आहे. एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. फार छान विचार केलाय माझ्याबद्दल. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, 50-100 वाले तर इकडे येऊच नका. 500, 1000, 2000, 5000, 10,000 वालेची आहे इकडे. पुढच्यांवर सगळे 5-5 हजार वाले बसलेले आहेत. होय. आणि हे असं सांगायचं कारण का की भिकारी ए भिकारी ए भिकारी 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 ए भिकारी ए भिकारी भिकारी भिकारी. आता थांबा. आता ते दिवस राहिलेत का आपले? जुने दिवस आपले राहिलेत का? नाही. भिकारी बने है माला माल. भिकारी बने है माला माल. ये भिकारी बने है माला माल. कैसा वीआईपी भिकारी है ना? किसकी देन है ये बाबा साहब की देन है. वीआईपी भिकारी अपन भिकारी 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 ए भिकारी भिकारी भिकारी. शहाजी किराणा सिडको गुरुवार बाजार यांच्या तर्फे त्यांनी पण दाखवून दिले ह्या गाण्याला. भिकारी बने है माला माल. आज बनलेत का नाही मालामाल? कुणाला मालामाल केले बाबासाहेबांनी हातवर करा. मला तर केले. मग तुम्ही मालामाल म्हणायचं. अरे भिकारी बने हे मालामाल हे तुम्ही म्हणायचं. म्हणणार सगळे म्हणणार का मालामाल? वाजू नका रे. मालामाल मालामाल. अरे भिकारी बने हे भिकारी बने हे भिकारी बने है माला माल. ये है मेरा भीम का कमाल. भिखारी बने माला माल. ये है मेरे भीम का कमाल. भिखारी बने माला माल. ये है मेरे भीम का कमाल. भिखारी बने माला माल. ये है मेरे भीम का कमाल. बने माला माल. ये है मेरे भीम का कमाल. भिखारी बने माला माल. ये है मेरे भीम का कमाल. भीमराव मेरा दरिया सागर. 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 चलो न ऐसी चाल. चलो न ऐसी चाल.
हे मेरे भीम का भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिकारी 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 ए भिकारी बने है माला माल ए भिकारी बने है माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल भिखारी बने माला माल हे मेरे भीम का कमाल काही क्षणातच साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे काही क्षणातच फार वेळ लागणार नाही तुम्ही सर्वजण साहेबांची देखील वाट पाहताय आता नाही कोणा बाब ग म्हणणे भीमा कोरेगाव ग कोणा वाव ग भीमा कोरेगाव ग नाही कोणा वाव ग म्हणले भीमा कोरेगाव ग धन्यवाद साजन भाऊ दादा कृपया आमचा आवाज खोला आता साहेबांनी सांगितलेलं तुम्ही ऐकलं असेल आतापर्यंत फक्त आमचा आवाज दाबायचंच काम करत आलेले सगळे पण आता आपल्या सगळ्यांच्या पाठीशी श्रद्धेय बाळासाहेब असल्यामुळे आपला आवाज कुणी दाबू शकत नाही साऊंडवाल्या दादांना मी विनंती आहे माझी आमचा आवाज दाबू नका तुम्ही पण दाबू शकत नाही सोडा आवाज माझा आणि म्हणून अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला हटा न पाए कोई ऐसी चट्टान बना डाला कि संविधानाने अधिकार दिले तरी काय काय अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला हटा न पाए कोई ऐसी चट्टान बना डाला मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना डाला एक चाय बेचने वालों को पंतप्रधान बना डाला आणि सगळ्यांनी मला वाटतं रील्स वरती हे गाणं तुम्ही ऐकताच संबळ पॅटर्न लावायचा अवेज आणि वंचित वाला म्हणायचं तुम्हाला काय म्हणायचंय वंचित वाला जोरदार आवाज आला पाहिजे बाबासाहेबाच्या अवलादीनो वंचित वाला काय म्हणायचं अरे कोण हाय मी वंचित वाला कोण हाय मी सांगा हे कोण हाय मी सांगा कोण हाय मी वंचित वाला अरे लोभी नाही मी सोन्या अरे कोण हाय मी ह्या गाण्याचं उद्घाटन पुण्यामध्ये आदरणीय अंजिलदाईंच्या हातनं झालं होतं अरे कोण हाय मी वंचित वाला सांगा कोण हाय मी बाळासाहेब वाला अरे लोभी नाही मी अरे लोभी नाही मी कसल्या सोन्या नाण्याचा अरे कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई मी दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई दादा आंबेडकर घराण्याचा
वंचितवाला अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा 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 कारण समाजाशी नातं जोडताना ना बाबासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं ना आदरणीय बाळासाहेबांनी स्वार्थासाठी नातं जोडलं अरे जोडलं नाही नातं स्वार्थाचं जोडलं नाही नातं स्वार्थाचं अरे जोडलं नाही नातं स्वार्थाचे बसून घ्या अरे जोडलं नाही नातं कधी स्वार्थाचे लाडके बाळासाहेब भारताचे जोडले नाही नाते कधी स्वार्थाचे लाडके बाळासाहेब भारताचे कायम घडणार मी आणि लढणार मी नाही रडणार मी घडणार मी कायम भिडणार मी ना महाग पडणार मी सदा लढणार मी ना कधी रडणार मी अरे लोभी नाही मी सोन्या नाण्याचा चला दोन्ही हात वर साहेबांसाठी दोन्ही हात वर साहेब आपल्या नांदेडमध्ये आलेले आहेत त्यांचं स्वागत दोन्ही हात वर करायचे सगळ्यांनी अरे कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्या कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्या कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा अरे आमच्या सोबत आले त्या वंचित जे आमच्या संघ आले त्या वंचित आणि भुरटे घरी बसले ते किंचित घरी बसले ते किंचित भुरटे घरी बसले ते किंचित आमच्या संघ आले त्या वंचित हे आमच्या संघ आले त्या वंचित आणि भुरटे घरी बसले ते किंचित भुरटे घरी बसले ते किंचित भुरटे घरी बसले ते किंचित कोण आहे मी वंचित वाला कोण आहे मी बाळासाहेब वाला कोण आहे मी वंचित वाला कोण आहे मी बाळासाहेब वाला सांग कोण आहे मी तुम्ही कोणी म्हणू नका रे महिला मंडळ सांगा कोण आहे तुम्ही सांगा कोण आहे मी कोण आहे विठ्ठल गायकवाड कोण आहे साजन बेंद्रे तुमचा बाप कोण आहे हार तुमची माय कोण आहे सारा देश कोण आहे मग लोभी नाही मी अरे सोन्या नाण्याचा अन मग कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा असा जोश पाहिजे प्रत्येकाचा हा काकांचा दोष नाही अरे भीमरायाच्या विद्वत्तेवर दुनिया सारी दिवाणी आणि नाव भीमाचं घेता येते म्हाताऱ्याला जवानी 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 कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर
शिपाई वीर दादा आंबेडकर घराण्याचा कट्टर आता नाही कुणा वाव ग मन भीमा कोरे गाव ग हे गाणं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक माझे पक्षबंधू मिलिंद शिंदेचं आहे. आधी मिलिंद शिंदेचा प्रवेश झाला, मग साजन बेंद्रे झाला पुण्यातून अनिल जाधव वंचित मधूनच. आणि पक्षबंधू मिलिंद शिंदे यांचं गाणं आहे म्हणून गातोय. आता नाही कुणा बाब ग मन भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा वाव ग मन भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा वाव ग मन भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा बाब ग मन भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा वाव ग मन भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा वाव ग मन भीमा कोरे गाव ग. आता कुठं नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय, आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग बाळासाहेबांना पाहून ग भीम परतून आल्यासारखं वाटतंय. 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 आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा वाव ग म्हणे भीमा कोरे गाव ग. नाही कुणा गाव ग म्हणे भीमा कोरे गाव ग. आता नाही कुणा बाब ग म्हणे भीमा कोरे गाव ग. कुणा वाव ग म्हणे भीमा कोरे गाव ग. आता घरी नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय. आता नवी क्रांती झाल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून ग काय वाटतंय? वाजवू नका रे. काय वाटतंय? जोरात. बाळासाहेबांना पाहून ग या 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 या. अरे असं पक्षावरती प्रेम पाहिजे, असं नेत्यावरती प्रेम पाहिजे. हा बोला तिथून जोरात. बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबाला पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना पाहून भीम परतून आल्यासारखं वाटतंय. बाळासाहेबांना ही गाणी तर ही नाचण्यासारखी गाणी तर आम्ही केलीच, पण मध्यंतर मी एक गझल केली आणि माझी फार दिवसापासून इच्छा होती की साहेब ज्या स्टेजवरती असतील तिथं मला हे 100% गायचं आहे म्हणून. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबाच्या खांद्यावर. आवडलं तरच टाळी वाजवा बरं का वरचे. नाही आता नाही. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. आणि अशी अपेक्षा करतोय की हे असं गाणं पहिल्यांदाच कुणीतरी दाखवलेलं आहे. साहेबांना सुद्धा आवडलं. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. आणि त्याच खांद्यावरी खेळलंय रे. ऐका. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर. त्याच खांद्यावरी खेळलंय रे. त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर. त्याच
खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर साऱ्या जगाची धुरा होती अशी बाबासाहेबांच्या खांद्यावर 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 आणि त्याच खांद्यावरी खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर 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 साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमाच्या पेनानं ऐका साऱ्या देशाची घटना लिहिली र माझ्या भीमानं पेनानं जवा उचलून घेतलं डोळ्यानं पाहिलाय पेन त्यो ध्यानानं तो ध्यानानं जवा उचलून घेतलंय पाहिलाय तो ध्यानानं मग जवा काय उचलून घेतलंय बाबानी ना तोला कडयावर आणि बाबासाहेबांच्या किशाचा पेन होता ही सगळी माझी कल्पना आहे बरं का त्याच पेना संग खेळलंय रे जावा उचलून घेतलंय आजानं हाताला धरलंय कडावर किशाच्या पेना संग खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर किशाच्या पेना संग खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच पेनानं धरलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच पेना संग खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर त्याच पेना संग खेळलंय रे बाळप्रकाश आंबेडकर आज मनाला वाटतंय समाधान असं भीमान कार्य केलं अभिमान कार्य केलं असं अभिमान कार्य केलं माझं भीमान कार्य केलं माझं भीमान कार्य केलं माझं अभिमान कार्य केलं माझं अभिमान कार्य केलं लहानापासून थोराला वाट काय दाखवली बोटावर बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलाय ना बाबासाहेबांचा बोट देखील तुम्ही पाहिला असेल साऱ्या जगाला मार्ग दाविला एक इशारा बोटावर हाय का नाही बोट असा त्याच बोटाला धरून चाललंय त्याच बोटाला धरून चाललंय बाळप्रकाश आंबेडकर 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 असं होणार नाही नेता असं होणार नाही नेता
जन काळजात केलंय घर 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 नाव शोभून दिसतय सजतय राहिला घराना साजतो जिवंत एकमेव आंबेडकर एकमेव आंबेडकर एकमेव आंबेडकर मेव आंबेडकर एकमेव आंबेडकर आहो धिंगाणा होतोय साजनचा ऐका आज इकडे नांदेडला मी आल्यानंतर नांदेडचे कलाकार असतात माझ्या भेटी गाडीला पण त्यांना जर म्हणलं की बाबा आज इकडे कार्यक्रम आहे नाही हो मला बी कार्यक्रम आहे मला बी कार्यक्रम आहे पण आज साहेब असल्यामुळं न बोलवता सगळी माझ्या आधी हजर आहेत नांदेडचे कलाकार तर नांदेडच्या कलाकारांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण आज आमच्या भेटीला साहेबांच्या भेटीला ते देखील इथं उपस्थित आहेत आणि कलाकाराच्या वतीनं मीही त्यांचे आभार व्यक्त करतो आहो साजन गातोय सुरदे अहो साजन गातोय धिंगाणा होतोय जाईल त्या स्टेजवर अहो साजन गातोय जिथं बी जातोय होतो धिंगाणा त्या स्टेजवर पण कुठल्या स्टेजवर ते पण आहे का हे त्या गझल मधला सगळ्यात शेवटचा मक्त आहे अहो साजन गातोय जिथं बी जातोय होतो धिंगाणा त्या स्टेजवर पण कुठल्या स्टेजवर ज्या स्टेजवर शोभून दिसतय बाळप्रकाश आंबेडकर ज्या स्टेजवर शोभून दिसतय बाळप्रकाश आंबेडकर त्या स्टेजवर शोभून दिसतोय बाळप्रकाश आंबेडकर दिसतोय बाळप्रकाश आंबेडकर ज्या स्टेजवर शोभून दिसतय बाळप्रकाश आंबेडकर ज्या स्टेजवर शोभून दिसतय बाळप्रकाश आंबेडकर त्या स्टेजवर शोभून दिसतोय बाळप्रकाश आंबेडकर आज रमाई जयंती आहे आणि सगळ्यांची फरमाईश रमाई झाली पाहिजे आज किती थाटामाटात आपण आहे की नाही चक 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 चमकतोय की नाही ते उपकार बी कसं हसू ते पटतंय हा लगेच आर पाय पाय गलावण्या भीमाला पै पै गलावण्या भीमाला थापल्या कितीक गौऱ्या अहो तिला थापल्या कितीक गौऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई ज्यांना ज्यांना रमायची जाण त्यांचेच हात वर होतील टाळ्याला हा